गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज मी बनवणार आहे बीट आणि आलूचे पराठे. मी खूप दिवस झाले व्हिडिओ बनवलेला नाही आहे. तर मी विचार करत होते रोज की काय व्हिडिओ बनवू. मला काही सुचत नव्हतं. यूट्यूबवरती बघत होते पण तरीसुद्धा मला काही एवढे खास व्हिडिओ मिळत नव्हते. आणि ॲक्च्युली माझं खूप बिझी शेड्यूल झालेलं आहे. खूप म्हणजे मी बिझी असते, मला वेळ नसतो हे सगळं बनवायला. बट मला आवड आहे की मी काहीतरी वेगळं बनवून दाखवावं सगळ्यांना. तुम्हाला आवडलं तर जरूर लाईक आणि शेअर करा आणि प्लीज व्हिडिओला सबस्क्राईबसुद्धा करा, सपोर्ट करा. मी आज जे पराठे बनवणार आहे त्यासाठी बघा मी एक कप मी गव्हाचं आटा घेतलेला आहे, 1 कप मैदा घेतलेला आहे, अर्धा कप बाजरीचं पीठ आहे आणि अर्धा कप बेसन आहे. तर यासाठी लागणार आहे आपल्याला आलू म्हणजे पटॅटो आणि 1 बीट. तर मी ऑलरेडीच ह्याला बीटला किसून ठेवलेलं आहे. कोथिंबीर 1 कप एवढं कोथिंबीर पण मी आधीच कापून ठेवलेले आहे. बटाटे उकळून घेतलेले आहे. बटाट्यांवरतीच मी बीट किसल्यामुळे बटाटे थोडे लाल झालेले आहे. आता थोडं कढीपत्ता लागेल ह्याच्यामध्ये. अजवाळे आणि तीळ थोडे थोडे टाकायचे आहेत. तर मी सुरुवात करते. ठीक आहे, आपण बघूया. पोटॅटो मॅश करून घ्यायचे. तर मी सगळे पोटॅटोज असे छान बारीक करून घेतलेले आहे. याहीपेक्षा बारीक आपण भिजवताना करूया. सध्या मी दाखवण्यापुरतं तुम्हाला केलेलं आहे. त्यात मी कोथिंबीर घातलेली आहे. सगळी कापलेली कोथिंबीर आपण टाकूया ह्याच्यामध्ये. कढीपत्ता, आपण कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे. सो फ्रेंड्स, जर तुम्ही कांदा लसूण खात असेल तर कांदा लसूण पेस्ट तुम्ही यूज करू शकता. बट आम्ही कांदा लसूण खात नाही, त्यामुळे आम्ही कांदा लसूण पेस्टसुद्धा यामध्ये यूज करणार नाही आहे. कारण आम्हाला नाही आवडत ते. आणि आमच्या भगवंताला श्रीकृष्णालासुद्धा कांदा लसूण आवडत नाही. त्यामुळे शक्यतो कांदा लसूण न खाल्लेलाच एकदम चांगला. मी बघा हळद टाकलेले, अर्धा चमचा हळद. 2 मोठे चमचे तिखट घालूया आपण. 2 किंवा 3 चमचेसुद्धा आपण घालू शकतो, तुमच्या चवीनुसार, तुम्हाला जसं पाहिजे. अर्धा चमचा मी आमचूर पावडर टाकलेले आहे. थोडासा गरम मसाला अर्धा चमचा. थोडं हिंगसुद्धा घालूया आपण याच्यामध्ये. हिंगाने सुगंध छान येतो, चव पण छान लागते. तर मी अर्धा चमचा हिंग घातलेला आहे. 2 चमचे मीठ, 2-2.5 चमचे टाकू शकतो आपण छोट्या चमच्याने, चवीनुसार. सॉरी फ्रेंड्स, माझं जर व्हिडिओ जमत नसेल तर मला प्लीज कमेंट करून सपोर्ट करा की मी कशा पद्धतीने व्हिडिओ बनवायला पाहिजे, कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत मी पोहोचू शकले पाहिजे. तर तुम्ही जिथे कुठे असेल, कुठल्या गावामधनं, कुठल्या सिटीमधनं तुम्ही जर व्हिडिओ बघत असेल तर माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि मला कमेंट्स करून सांगा की तुम्ही कुठनं बघताय. मी जे पराठे बनवते आहे ते पराठे तुम्ही घरी नक्कीच बनवून बघा आणि जर तुम्हाला आवडले तर कमेंट करून मला सांगा की तुम्हाला हे पराठे कसे वाटले. तर मी आता याला भिजवून घेते. ह्यामध्ये मी थोडं तेल घालते बघा. हे 2 मोठे चमचे तेल असेल, तर यातलं आपण थोडं तेल घालूया. अर्धा वाटी मी तेल घातलेलं आहे. तर ह्याला आपण भिजवून घेऊया. तर फ्रेंड्स, हे आपल्याला असं भिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित. छान गोळा करायचा आहे ह्याचा. छान डो तयार करायचा. एकत्र सगळं मिक्स करून व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे आपल्याला. जसं आपण
कणकेचा डो बनवतो चपात्यांसाठी, फुलक्यांसाठी, अगदी तसंच मऊ आपल्याला डो तयार करायचा आहे याचा. सो फ्रेंड्स, आपला पराठेचा डो बनवून एकदम भिजवून घेतलेला आहे मी, सॉफ्ट, खूप छान झालेला आहे. तर आता आपण पराठा तयार करूया. ठीक आहे. माझ्याकडे स्टँड नसल्यामुळे मी कॅमेरा आपल्याला असं कंटिन्यू नाही दाखवू शकत, बट मी बनवून तुम्हाला दाखवते. आपला पराठा बघा तयार झालेला आहे. अशा पद्धतीने छान भाजून घ्यायचं पराठ्याला, तेल घालायचं. खूप छान रंग आलेला आहे त्याला, कारण ऑलरेडी बीट टाकल्यामुळे बीटचा रंग त्यामध्ये उतरला. आणि बीट कसं मुलं खात नाहीत, आपल्यालासुद्धा असं बीट खायला आवडत नाही, मुलांनासुद्धा आवडत नाही. तर बीटमुळे आपल्याला रक्तसुद्धा वाढतं आणि हिमोग्लोबिन पण वाढतं. त्यामुळे बीट शक्यतोवर खाण्यामध्ये असायलाच पाहिजे. तर आपण आलूचे पराठे वगैरे जर बनवत असेल तर त्यामध्ये बीट वगैरे मिक्स करून आपण जर मुलांना पराठे बनवून दिले सकाळी, तर नक्कीच ते आवडीने खातील. दही का रायता, दह्याचं रायतं बनवलं आहे छान. पराठ्यांबरोबर दह्याचं रायतं छान लागतं आणि ते तुम्ही बनवा, नक्की बनवा. आणि प्लीज मला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली. थँक्यू फ्रेंड्स. गुड बाय, टेक केअर, गुड डे. थोड़ा मूव हुई जो तो सारा मेरा जाम बिखर गया. उप्स, ऐ आई बने के तू मौत का सामान है, तेरे पीछे मैटर हो गए मेरी जान है. मैंने भी मांगी एक विश की बाकर के फिनिश, तेरे साथ गुजारू एक शाम, चले आने दे फोन तेरे डैड. तो फ्रेंड्स, इस तरह से मैंने भगवान को भी भोग लगा दिया है. अभी हमारे लड्डू गोपाल ये प्रसाद ग्रहण करेंगे और आप लोग भी ऐसे ही बनाकर भगवान को प्रसाद का भोग लगाकर फिर आप उस प्रसाद को ग्रहण कीजिए. राधे राधे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा फ्रेंड्स. तो सबको कैसे लगे बीट के पराठे, कमेंट करके बताइए.